यावेळी आम्ही तळवणे गावातील एका देवस्थानामध्ये जाणार आहे आणि हे तळवणे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि आरोंदा या गावापासून अगदी जवळ आहे. तर मी आरोंदा या गावावरनं या तळवणे गावात जाणार आहे आणि तिथे एक प्रसिद्ध मठ आहे म्हणजे राजाधिराज योगीराज महंत श्री परशुराम भारती महाराज यांचं हे मठ आहे. आणि हे जे मठ आहे हे 16व्या शतकातील आहे आणि निसर्गरम्य जंगलात वसलेले असून येथे महाराजांची समाधी आणि एका वाघाची समाधी देखील आहे. घनदाट जंगलाने आणि शांत वातावरणाने वेढलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी आणि भक्तांसाठी एक आध्यात्मिक केंद्र आहे. दरवर्षी या मठामध्ये भंडारा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील म्हणजे 1 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 रोजी भंडारा उत्सव साजरा केला गेला आहे. या उत्सवामध्ये बरेचसे प्रोग्राम सादर केले जातात. महाप्रसाद असतो, पालखी सोहळा देखील असतो आणि गणपतीचे मूर्तीचं पूजन देखील केलं जातं आणि शेवटच्या दिवशी या मूर्तीचं विसर्जन करतात. परशुराम महाराजांची जी ही समाधी आहे ही वर्षातून एकदा उघडली जाते आणि ती या उत्सवामध्येच उघडली जाते आणि समाधी उघडल्यानंतर ही जी राख आहे ही अंगारा म्हणून लोकांना दिला जातो आणि नंतर या समाधीला बंद केलं जातं आणि त्याच्यानंतर आरती केली जाते आणि गाराणा देखील म्हणतात. आरती झाल्यानंतर ग्रामदेवतेला मंदिरामध्ये आणलं जातं आणि तिथे त्याची पूजा केली जाते. नंतर प्रसाद म्हणून वडे बनवले जातात आणि हे वडे वरतून खाली सोडले जातात आणि खाली उभे असलेले लोक ते वडे पकडतात. तर ही फार जुनी प्रथा आहे यांची. नंतर इकडे जेवणाचा देखील प्रोग्राम असतो आणि आता ही बघू शकता तुम्ही जेवणाची पंगत बसायला सुरुवात झाली. इकडे सर्व भक्तांसाठी इकडे जेवणाची सोय असते आणि सगळीजणं इकडे अगदी पोट भरून जेवतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.